ऊसतोड कामगारांच्या आंदोलनामध्ये आता हे पंकजा मुंडे सुद्धा सहभागी होणार आहेत। 6 जानेवारीला राज्यभर ऊसतोड कामगारांचं आंदोलन होणार आहे आणि मागण्या मान्य न झाल्यास एकही कारखाना चालू देणार नाही। तर मजुरीचा दर दुप्पट करण्याची ऊसतोड कामगारांची मागणी आणि त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन आहे आणि आता या आंदोलनामध्ये पंकजा मुंडे सुद्धा सहभागी होणार आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे जोडले गेलेले आहेत। उदय, आपण पाहतोय आंदोलनामध्ये पंकजा मुंडे सुद्धा सहभागी होणार आहेत। या आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे? नक्कीच ऊसतोड कामगार जे आहेत बीड जिल्ह्यातले तसेच महाराष्ट्रातले यांचं नेतृत्व गोपीनाथ मुंडेकडे यांच्याकडे होतं। त्यांच्यानंतर आता पंकजा मुंडे यांनाच ते आपल्या नेत्या मानतात आणि आता पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोड कामगारांचे जे दरवाढीचे आहे मजुरी दरवाढीची मागणी तर त्या प्रश्नावर आता संपाचा इशारा दिला होता। आता या दरम्यान पंकजा मुंडे आणि खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा झाली, यांच्या दोघात चर्चा झाली आहे आणि त्यांनी 5 तारखेपर्यंतची वेळ मागून घेतली आहे। आता 5 तारखेपर्यंत जर ऊसतोड कामगारांच्या मागणीप्रमाणे दरवाढ नाही दिली तर सगळ्याच कारखान्यांचे दुराडे बंद करू, आम्ही एकही ऊसतोड मजुराला ऊस तोडू देणार नाही आणि ऊसतोड मजूर देखील या संपात सहभागी होतील असा इशारा या संघटनेच्या वतीने देण्यात आला असून पंकजा मुंडे या देखील आता स्वतः 5 तारखेनंतर जर दरवाढ मिळाली नाही तर या आंदोलनात सहभागी होणार आहेत। महत्वाची अपडेट तीच आहे की पंकजा मुंडे सुद्धा आता ऊसतोड कामगारांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। नेमकी त्यांची भूमिका काय असणार आहे पाहणं महत्वाचं असेल। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।